ओम शांती. संपूर्ण विश्वामध्ये सर्व महामंडलेश्वर, सर्व आचार्य, पंडित, गुरुवर्य, महाराज इतकंच काय, पण शाळा कॉलेजमध्येही ज्या मा सरस्वतीचं पहिल्या दिवशी आवाहन करतात आणि जिच्याकडून सर्वजण बुद्धीचं वरदान प्राप्त करतात, अशा मा सरस्वतीचा 24 जून हा एक पुण्यशील दिवस आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मा सरस्वती, ज्यांना प्रेमानं मातेश्वरी म्हटलं जात होतं, आणि अशा मातेश्वरी विद्यालयाच्या पूर्व प्रशासिका, सर्वात प्रथम प्रशासिका होत्या आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी, देवताई गुण, सभ्यता, सत्यता, मधुरता अशा अनेक गुणांची त्या खानच होत्या. त्यांच्या मस्तकामधून, त्यांच्या दृष्टीमधून, त्यांच्या चलनमधून, त्यांच्या वाणीमधून सतत दैवी गुणांचं दर्शन हे प्रत्येक येणाऱ्याला होत होतं. एक 13व्या-14व्या वर्षामध्येच मातेश्वरी या ईश्वरीय कार्यामध्ये समर्पित झाल्या. त्यांचं मूळ नाव ते सुद्धा किती रमणीक आणि ते सुद्धा किती दैवी लक्षणांनी युक्त होतं. राधिका. आणि राधा किंवा राधिका नाव कोणाला जगामध्ये परिचित नाही. खरंच जसं नाव तसंच त्यांचं काम होतं. राधेसारखीच आपल्या बुद्धीची प्रीत त्यांनी एक ईश्वर पित्याशी, शिवपित्याशी साधलेली होती, आणि म्हणून एकाग्रतेची संपूर्ण शक्ती, त्याचे नवीन नवीन चमत्कार आम्ही सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये खरोखरच प्रॅक्टिकल अनुभव केले. स्वतः मातेश्वरी पहाटे 2 वाजता उठून एकदम वरच्या टेरेसवर किंवा छतवर जाऊन एकदम एकांतामध्ये, शांतीमध्ये आकाशातल्या लखलखणाऱ्या चांदणीकडं पाहत, ताऱ्यांकडं पाहत त्या मनापासून एकाग्र होऊन ईश्वर पित्याशी सामिप्य साधत होत्या. आणि त्यांचं ते तेज, एकाग्रतेचं तेज, पवित्रतेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरून सदोदित अनुभव होत होतं. तसं पाहायला गेलं, ही राधिका नावाची कन्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा अनेक विषयामध्ये खूप प्रवीण होती, अनेक कलांच्या मध्ये खूप पारंगत होती. अभ्यास तर अभ्यासच, परंतु त्याचबरोबर संगीत कला, नृत्य कलामध्येही त्या कुठेही कधीही कमी पडल्या नाही. ज्या वेळेला त्या या कार्यामध्ये समर्पित झाल्या, तर जे जे भाऊ बहिणी त्यावेळेला संपर्कात येत होते, त्यांना पाहताच अशा श्री लक्ष्मीचा किंवा येणाऱ्या नवीन भविष्य दुनियेतल्या महाराणीचा साक्षात्कार व्हायचा. कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राजयोगाचा अभ्यास इतक्या तत्परतेने आणि इतक्या स्वाभाविकपणाने केलेला होता की तो त्यांचा अभ्यास त्यांच्या वृत्तीमधून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता. मातेश्वरींची वृत्ती, जसं आपण सरस्वती देवीचं वर्णन करतो, हंसवाहिनी, वीणावादिनी, तर खरोखरच एक राजहंसाची वृत्ती ज्याप्रमाणे स्वच्छ, शुद्ध, निर्मळ आणि पवित्र असते, तसं मातेश्वरींच्या जीवनामध्ये प्रत्येक त्यांच्या कर्म इंद्रियामधून ती योगयुक्त स्थिती दिसून येत होती,
आणि ते पवित्रतेचं तेज झळकत होतं. म्हटलंही जातं, योगी शीतल काया वाले, शीतल जिनके अंग, तपत बुझाए औरों की, दे दे अपना संग. खरोखरच ही गोष्ट सर्वांनी त्यांच्या जीवनामधून अनुभव केली. त्यांच्या जीवनामध्ये इतकी प्रचंड कमालीची शांतता, शांती फक्त मौनाला म्हटलं जात नाही. वृत्तीमध्ये शांती, वृत्तीमध्ये एकाग्रता, आणि फक्त शांतीच वृत्तीमध्ये नाही, पण संपूर्ण जीवनामध्ये अनासक्त वृत्तीमध्ये आम्ही त्यांना पाहिलं. भक्ती मार्गात तर आपण फक्त एकच दिवसाचं व्रत करतो, परंतु संपूर्ण आयुष्यभराचं व्रत, व्रतस्थ वृत्ती ही आम्ही त्यांच्या जीवनामध्ये अनुभव केली. आणि हे व्रत अखंडपणाने एक ईश्वर पित्यामध्ये, एक शिव परमात्म्यांच्या महावाक्यामध्ये, प्रत्येक त्यांच्या ज्ञानरत्नामध्ये त्यांनी इतका निश्चय ठेवला, 100% काय, 101%. आणि म्हणूनच या निश्चय बलाच्या आधारावर त्या या क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर होत राहिल्या. मातेश्वरींची विशेषता आम्ही पाहिली की कोणतंही आध्यात्मिक रहस्य असो, कितीही एखादा कर्माचा गहन सिद्धांत असो, आणि कोणताही एखादा ईश्वरी ज्ञानाचा सिद्धांत असो, त्या इतक्या सहजपणाने, स्वाभाविकपणाने आणि आंतरिक भावनेनं त्या येणाऱ्या लोकांच्या समोर मातृभावनेनं स्पष्ट करत असत. आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला, मग तो कुठूनही आलेला असो, कोणत्या परिस्थितीमधून आलेला असो, कधी कधी तर पाहिलं की कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने मुद्दाम आलेले असायचे. कोणी कोणी जाणून बुजून या विद्यालयाविषयी काही जे विपरीत ऐकलेलं असेल, काही त्यांच्या मनामध्ये ग्लानीचा भाव असेल, तो घेऊन सुद्धा मातेश्वरींच्या समोर यायचे. काही काहींनी तर असं ठरवलेलं असायचं की या विद्यालयाच्या ज्या मातेश्वरी आहेत त्यांनाच आपण हा प्रश्न विचारायचा आणि त्यांच्याच वचनावर फक्त आपण विश्वास ठेवायचा. पण त्यांच्या संपर्कामध्ये येणारा, त्यांच्या समोर येणारा या दुनियेमधला कोणताही व्यक्ती कोणत्याही भावनेनं त्यांच्या समोर आला की आपल्या मनामधले सर्व प्रश्न, सर्व विपरीत भावना त्यांच्या समोर बसला, शांत झाला आणि मी कशा करता इथे आलो होतो, मी हे प्रश्न विचारणार होतो, मी असं म्हणणार होतो, मी अशी भावना प्रगट करणार होतो, या सर्व गोष्टी तो एका क्षणार्धामध्ये विसरून जायचा. आणि त्याला असा अनुभव करायचा, ही माझीच माता नाही, ही संपूर्ण विश्वाची जगत माता आहे. आणि खरोखर एक कन्या असताना, एक कुमारी असताना संपूर्ण विश्वाप्रती मातृवात्सल्य काय असतं, मातृचं उत्तरदायित्व काय असतं, हे सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये याचा मनापासून, अंतःकरणापासून अनुभव केला. आणि ती जी छाप त्यांच्या मनावर उमटली गेली, तो मनुष्य कधीही त्या मातृवात्सल्याला विस्मृत झाला नाही आणि विसरू शकला नाही. मातेश्वरींची आणखीन एक विशेषता होती, त्या कुठेही गेल्या त्यांची नजर वस्तू, व्यक्ती, पदार्थ, वैभव, मायावी आकर्षण, दुनियेचे पोस्टर्स, दुनियेची चर्चा कधीही त्यांच्यामध्ये नजर गेली नाही.
याचा अर्थच असा आहे की त्यांच्या नजरेमध्ये, त्यांच्या दृष्टीमध्ये जसं राधेला एक गिरीधर गोपालच दिसत होता, तशाच पद्धतीनं हुबेहूब त्यांच्या वृत्तीमध्ये, मस्तकामध्ये, वाणीमध्ये, अंतःकरणामध्ये एक शिवपित्याची प्रीत नसानसामध्ये सामावलेली होती. आणि म्हणूनच त्यांची ही जी उच्च स्थिती होती, त्या उच्च स्थितीचा अनुभव प्रत्येक येणाऱ्या मनुष्याला तो ती अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन जात होता. सरस्वतीला नेहमी खडकावर बसवलेलं दाखवतं. याचा अर्थ प्रॅक्टिकल जीवनामध्ये कितीतरी प्रकारच्या विपरीत परिस्थिती, विरोधाभास, मग ते संबंधियाकडून असतील, समाजांकडून असतील, गावातल्या प्रमुख लोकांकडून असतील, काही पेपरमध्ये उलटसुलट समाचाराच्या माध्यमातून असतील, कितीतरी मानसिक स्थितीला हलवणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या, अंतापर्यंत आल्या. परंतु त्यांची जी खडका समान, अंगत समान, अचल, अडोल, अखंड स्थिती होती, त्याचा आधारच त्यांचा राजयोगाची तपश्चर्या होती. साधं मुरली जरी ऐकायला बसलं, म्हणजे ईश्वरीय महावाक्य ज्याला म्हटलं जातं, ईश्वराची अमृतवाणी ज्याला म्हटलं जातं, गीतेचं सत्य ज्ञान ज्याला म्हटलं जातं, ते ऐकताना सुद्धा त्या अशा एका पोझिशनमध्ये बसायच्या, म्हणजे शारीरिक बैठक आणि मानसिक विचारांची वैचारिक बैठक, याचा सुंदर समन्वय आम्ही त्यांच्या जीवनामध्ये पाहिला. समन्वय काय असतो, संतुलन काय असतं, हेही त्यांच्या जीवनामध्ये पाहिलं. आणि खरोखरच अर्जुनासमान ती एकाग्रतेची शक्ती ती सदैव त्यांच्यामधून झळकत राहिली. मातेश्वरींमध्ये खूप खूप दैवी गुण भरले होते. एखादा व्यक्ती जर कुणाची तक्रार घेऊन त्यांच्या समोर आला, आता गोष्टी तर होतातच ना, कुणाची तक्रार घेऊन आला, कोणाविषयी काही व्यर्थ चिंतन घेऊन आला आणि आपली बाजू सिद्ध करताना तो आला, तर मातेश्वरी आईच्या रूपामध्ये इतकं सुंदर त्याला समजावून सांगायच्या की त्याच्यामधल्या विशेषतांचा तो त्यांना अनुभव तर करवायच्याच, परंतु सर्व विशेषता सांगत असताना ही एकच कमी, ही एकच कमजोरी आपल्यामध्ये, आपल्या पुरुषार्थामध्ये, उन्नतीमध्ये, सेवेमध्ये, लोकांचे आशीर्वाद घेण्यामध्ये कशी थोडीशी आडवी येत आहे, याचा सुद्धा संपूर्ण भास त्या व्यक्तीला त्या करवत असेल. आणि ती मुळात ती व्यक्ती त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर जी कंप्लेन घेऊन आली होती, तक्रार घेऊन आली होती, ती पूर्ण त्याच्या बुद्धीमधून त्या दुसऱ्या व्यक्तीचे अवगुण निघून जायचे आणि पुन्हा तो व्यवस्थित त्या दुसऱ्या व्यक्तीशी, ज्याच्याशी थोडंसं वाकडं आलं होतं, ज्याच्याविषयी थोडंसं व्यर्थ चिंतन चालत होतं, तो बाहेर गेल्यानंतर पुन्हा ते सगळं विसरून जायचा आणि त्या व्यक्तीशी खूप सभ्यतेनं ईश्वरीय व्यवहार करायचा. व्यावहारिक जीवन जगण्याची कला ही सुद्धा मातेश्वरींनी या विश्वाला प्रदान केली. फक्त आध्यात्मिकताच नाही, परंतु या समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, ज्यांना आपण VIPs म्हणूया, काही संन्यासी, काही त्यावेळेचे राजे महाराजे,
जे कोणी उच्च पदाधिकारी मातेश्वरींना भेटायला यायचे, मातेश्वरी फार मितभाषिणी आणि मित आहारी होत्या. आल्यानंतर त्या फक्त मोजक्या शब्दामध्ये बोलायच्या आणि ते मोजके शब्द इतके महत्वपूर्ण असायचे की ती येणारी व्यक्ती तिला काय नेमकं जीवनामध्ये पाहिजे होतं हे ते बरोबर तो ज्ञानप्रसाद घेऊनच तिथून बाहेर पडायची. मातेश्वरी 1965 मध्ये पुण्यनगरी पुणे शहरामध्ये आल्या होत्या. मातेश्वरींच्या जीवन यात्रेचा तसा तो अंतिम पडाव होता. मातेश्वरी तसं बेंगलोरला गेल्या होत्या आणि बेंगलोरवरनं येताना त्या पुण्यामध्ये उतरल्या होत्या. आणि पुणेकरांचं काय सौभाग्य, पद्मापदम सौभाग्य, त्यावेळेला ती विद्येची देवती सरस्वती, साक्षात मा सरस्वती दुर्गा देवी, मा जगदंबा या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी जवळजवळ 8-10 दिवस राहिल्या. साधारण तो जानेवारी फेब्रुवारी महिना असावा. आणि इथे आल्यानंतर नारायणगाव सेवा केंद्राचे जे फाउंडर, जे एक मुस्लिम बांधव इस्माईल भाई म्हणून होते, तर त्याच वेळेला त्यांनी त्यांचा एक साप्ताहिक पाठ्यक्रम केला. ज्या साप्ताहिक पाठ्यक्रमामध्ये ज्ञानसागर शिवपित्यांनी जे सिद्धांत समजावून सांगितले त्याला साप्ताहिक पाठ्यक्रम असं म्हटलं जातं, ज्याला गॉडली नॉलेज म्हणतात आणि ज्याला ईश्वरीय महावाक्य म्हटलं जातं. आणि त्यानंतर हळूहळू नारायणगाव सेवा केंद्राच्या स्थापनेला बीजरूपामध्ये सुरुवात झाली. त्याच वेळेला थोडंसं शारीरिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं मुंबईमध्ये एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती, खास मातेश्वरींच्या शारीरिक स्वास्थ्याकरता. आणि पुण्यामधूनच हेल्थ चेकअप करण्याकरता त्या डॉक्टरांच्याकडे गेल्या. आणि डॉक्टरांनी त्यावेळेला त्यांना इशारा दिला की आपलं बोलणं, चाहे ते प्रवचनाच्या रूपामध्ये आहे, अनुभवाच्या रूपामध्ये आहे, तर ते थोडंसं आता आपण कमी करा, त्या बाबतीत थोडंसं आपण मौन पाळा, कारण आपली थोडी शारीरिक शक्ती ही कमी झालेली आहे. पण मातेश्वरींचं मनोबल इतकं दृढ होतं, इतकं स्ट्रॉंग होतं की त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला त्याची महाभयंकर व्याधी सांगितली गेली तर त्याचा चेहरा हॉस्पिटलमध्येच पहिल्यांदी पिवळा होतो किंवा तो नाराज होतो किंवा शारीरिक व्याधीच्या चिंतेनं तो ग्रस्त होतो. पण मातेश्वरींच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं, पुण्याच्या पुण्यनगरीमध्येच त्यांनी आपल्या जीवनाची ईश्वरीय महावाक्यांची लास्ट मुरली, अंतिम महावाक्य सगळ्यांना ऐकवले. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला जिनं त्या ज्ञानाची धारणा केली आणि ती धारणेची मूर्ती, दैवी गुणांची मूर्ती पुन्हा नंतर माउंट आबूमध्ये गेली. आणि साधारण एक 6 महिन्यानंतर मातेश्वरींची जी अवस्था आहे, ज्याला ज्ञान मार्गामध्ये कर्मातीत अवस्था म्हणतात, अव्यक्त स्थिती म्हणतात, किंवा ज्याला आपण देवदूता समान स्थिती, त्या स्थितीला त्यांनी प्राप्त केलं. परंतु त्याच्याही अगोदर याचे फाउंडर प्रजापिता ब्रह्माबाबांनी मातेश्वरीच्या द्वारा सर्व आम्हा ब्रह्मवत्सांना एक शक्तिशाली दृष्टीचं दान केलं. त्याचबरोबर त्या बाबांची झोपडी, ज्याला माउंट आबूमध्ये म्हटलं जातं, त्या ठिकाणी
आजही द्राक्षाची ती वेल दर जून महिन्यातच त्याला द्राक्ष येतात, जेव्हा की जून महिन्यात एवढा तो बहर नसतो किंवा एवढं त्याची विक्री नसते. पण आजही त्या द्राक्षाच्या वेलीला जून महिन्यातच द्राक्ष येतात आणि त्याचं वाटप अंतिम दिवसाच्या 1 दिवस अगोदर मातेश्वरींनी आपल्या पवित्र हस्तांच्या द्वारा सर्व ब्रह्मवत्सांना ते अंगूर, ती द्राक्ष प्रसादाच्या रूपामध्ये दिली होती. आणि या सर्व स्मृती बुद्धीमध्ये ठेवून आमच्या विद्यालयाच्या पूर्व प्रशासिका ज्यांनी 27 मार्चला देह ठेवला, तर त्या श्रद्धेय जानकी दादीजींचा एक असा शक्तिशाली संकल्प होता की जर मातेश्वरींच्या जीवनाच्या अंतिम यात्रेचा पडाव या पुण्यामध्ये झाला, तर त्यांचं एखादं विशेष भवन, स्मारक, एखादी यादगार चिन्ह या पुण्यामध्ये असावं. आणि या शक्तिशाली संकल्पामधून या पुण्यामध्ये पिसोळीमध्ये एक जगदंबा मेडिटेशन रिट्रीट सेंटर उभं राहिलेलं आहे. आणि त्याच्याद्वारा अनेक प्रकारच्या भिन्न भिन्न प्रकारच्या सेवा आजही या ठिकाणी होत आहेत. या विशेष स्मृती दिवसाच्या निमित्ताने आपण अशी एक सर्वांनी प्रेरणा घेऊया की आपण आपल्या जीवनामधले अवगुण, तमोगुण याचा नायनाट करून मातेश्वरींच्या समान दैवी गुणांची, दिव्य गुणांची धारणा करूया. आणि गुणांच्या आधारावरच आपण नराचा नारायण आणि नारीची लक्ष्मी बनणार आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये मातेश्वरींसमान संपूर्ण विषय विकारावर विजय प्राप्त करून एक आत्मिक शक्ती प्राप्त करूया. आपलं मनोबल वाढीला लावूया आणि या विश्वाप्रती, या जगताप्रती आपण शुभ भावना ठेवूया. तशा प्रकारचा पुरुषार्थ किंवा राजयोगाची साधना करूया. ही शुभ भावना. ओम शांती.